नागरिक आहेत ते अवलंबून असतात आणि यामुळेच हे मराठवाड्यातलं सर्वात मोठं जायकवाडी धरण भरण्याची वाट मराठवाड्यातले लोक बघत असतात. आज हे जायकवाडी धरण 90.13% भरलं. त्यामुळे आता या ठिकाणचे जे काही दरवाजे ते उघडण्याला सुरुवात झाली. आता सुरुवातीला एक दरवाजा उघडला, एकूण 18 दरवाजे उघडण्यात येणार आहे. यानंतर हे पाणी गोदापात्रातून पुढे जाणार आहे. या पाण्याच्या सोडण्याच्या अगोदरच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता आणि आता या ठिकाणी हे जे काही पाणी आहे ते सोडण्यात आले. आपण बघू शकतो हे जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे आता हळूहळू उघडण्यात येतात आणि जे काही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन झाल्यानंतर आता हे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडायला सुरुवात झाली आहे. जायकवाडी धरणातून आज हे पाणी सोडण्यात येणार आहे. 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. एकूण 10,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे आणि आता सध्या या जायकवाडी धरणाचा पहिला दरवाजा उघडल्याचा आपण बघू शकतो. हा गोदापात्र आणि या ठिकाणी हे पाणी सोडण्यात येते. हे पाणी सोडतानाचं दृश्य बघण्यासाठी या ठिकाणी नागरिक देखील मोठ्या संख्येने आलेत आणि या ठिकाणी हा जो काही पाण्याचा विसर्ग आहे तो सोडण्यात आला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी जे काही जायकवाडी धरणाचे पाणी आहे ते पाणी सोडण्यात आलंय आणि जायकवाडी धरण भरण्यासाठी नागरिक अनेक दिवसांपासून वाट बघत होते, कारण की जुलै महिन्यामध्ये हे दुसऱ्यांदाच जे काही जेव्हापासून स्थापना झाली आहे जायकवाडी धरणाची तेव्हा 1979 मध्ये पहिल्यांदा जायकवाडी धरण जुलै महिन्यामध्ये भरलं होतं. त्यानंतर पाणी सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता थेट एवढ्या वर्षानंतर हे काही जायकवाडी धरण आहे आता जुलै महिन्यामध्ये भरलं. त्यामुळे आता हे पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतो. आपण बघू शकतो दुसरा देखील दरवाजा उघडण्यात आलाय. या ठिकाणी जे काही पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असला तरी या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी बाळगण्यात येते. आतापर्यंत राधाकृष्ण विखे पाटील जे काही जलसंपदा मंत्री आहेत त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. त्यानंतर हे जे काही पाणी ते सोडण्यात आलं आहे. धरणातून 9,432 क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे आणि आता हे हळूहळू जे काही दरवाजे ते उघडण्यात येतात. जायकवाडी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा सध्या 90.13% हे जायकवाडी धरण भरले. या ठिकाणी आपण बघू शकतो हे जायकवाडी धरणातून आता विसर्ग करायला सुरुवात होतो. जायकवाडी धरणात 1 जून रोजी 29% पाणीसाठा होता. सध्या हा पाणीसाठा आता 90% पोहोचला आहे. नाशिक आणि नगर जायकवाडी आतापर्यंत 50.45 टीएमसी पाणी आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड मध्ये पाऊस कमी झाल्यामुळे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. मात्र आठवडाभरात झालेल्या पावसामुळे डाव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 9 सप्टेंबर 2024 रोजी जायकवाडीतून पाणी सोडण्यात आलं होतं. आता या वर्षी देखील ते काही जायकवाडी धरण 90% जास्त भरल्याने आता या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्वकल्पना देण्यात आली होती. नदीकाठची जी काही गावं होती त्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्या ठिकाणी जे काही जनावर असत किंवा त्यांचे जे काही घरं होती ती स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या सूचना जे काही प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या होत्या आणि या ठिकाणी आता हे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. स्वतः राधाकृष्ण विखे पाटील जे जलसंपदा मंत्री ते स्वतः या ठिकाणी आले होते. त्यांच्या हस्ते जायकवाडी धरणाच्या वरच्या भागामध्ये जे काही जलपूजन करण्यात आलं होतं आणि जलपूजन झाल्यानंतर आता हा जो काही विसर्ग आहे तो सुरू करण्यात आला आहे. या जायकवाडी धरणावरती मराठवाड्यातील बहुतांश जे काही शेतकरी असोत किंवा छत्रपती संभाजीनगर महत्वाचा या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असतो. त्याचबरोबर जे काही जिल्ह्यातल्या MIDC आहेत त्या देखील या जायकवाडी धरणावर अवलंबून असतात. त्यामुळे या ठिकाणाहून जे काही पाणी जायकवाडी धरण पूर्ण भरल्यामुळे याचा फायदा मराठवाड्यातल्या लोकांना होणार आहे. त्यामुळे ही मराठवाड्यासाठी समाधानाची बाब आहे. आता सध्या हे पाण्याचा विसर्ग सध्या 2 दरवाजे उघडल्याचं आपल्याला दृश्यांमधून दिसतंय. हळूहळू एकूण 18 दरवाजे उघडणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं आणि आता सध्या हळूहळू एक दरवाजे उघडायला सुरुवात होत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह वरच्या धरणातून 16,230 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणीसाठा हा 90% जास्त झाला आहे. यामुळे हा आता पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. हळूहळू जे काही धरणाचे दरवाजे ते उघडण्यात येत आहे. 18 दरवाजे उघडल्यानंतर हा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे करण्यात येणार आहे. यामुळे जायकवाडी धरण भरल्यामुळे या ठिकाणी मराठवाड्यातल्या नागरिकांसाठी ही आनंदाची बाब असल्याचं बोललं जात आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हे काही जायकवाडी धरणाचा हा
दरवाजे आहेत हे एकूण दरवाजांपैकी 18 दरवाजे उघडण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगितलं आणि या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन खबरदारी बाळगते। आपण बघू शकतो या ठिकाणी जायकवाडी धरणाचे जे काही दरवाजे उघडणार असल्यामुळे या ठिकाणी जे काही नागरिक आहेत हे विहंगम दृश्य डोळ्यात कैद करण्यासाठी या ठिकाणी आले। मात्र पोलीस प्रशासन असो किंवा प्रशासन असो या ज्या पात्राच्या लांबपर्यंत जे काही नागरिकांना जवळ येऊ दिलं जात नाही, लांब ठेवलं तर कारण की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने ही खबरदारी बाळगण्यात येते। असं असलं तरी नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी हा जो काही विहंगम दृश्य आहे ते डोळ्यात कैद करण्यासाठी या ठिकाणी आले असल्याचं आपण बघू शकतो। आणि या ठिकाणी आता हा जो काही विसर्ग आहे तो करण्यात येत आहे। सध्या जायकवाडी धरणामध्ये 90% जास्त पाणी झालंय, यामुळे हा विसर्ग केला जातो कारण की 90% पाणीसाठा झाल्यानंतर जे काही जायकवाडी धरणातले जे काही दरवाजे ते उघडण्यात येतात आणि त्याचाच आज 90% जायकवाडी धरणाचे दरवाजे जायकवाडी धरण भरल्यामुळे आता हे दरवाजे उघडण्यात येतात। आपण बघू शकतो दोन्ही कोपऱ्यावरचे दोन्ही दरवाजे सध्या उघडलेत आणि हळूहळू एकूण हे 18 दरवाजे उघडण्यात येणार आहे। या 18 दरवाजे उघडल्यानंतर नदीपात्रामध्ये मोठ्या संख्येने पाण्याची आवक होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सातत्याने जे काही नदीकाठचे जे काही गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देत आहे। जायकवाडी धरणातून जे काही पाणी सोडण्यात येत आहे त्याच्यामध्ये 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात येत आहे, यामुळे 10,000 क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे। यानंतर हे पाण्याचा विसर्ग असा सुरू राहणार आहे। वरच्या धरणांमध्ये पाणी जोपर्यंत सुरू राहील त्यानंतर तोपर्यंत हे दरवाजे उघडेच राहणार आहेत। त्यानंतर जेव्हा आवक सुरू करण्यात येते या ठिकाणी आता जे काही दरवाजे ते उघडण्यात येतात आणि यानंतर हे दरवाजे मराठवाड्यासाठी आनंदाची बाब आहे, कारण की मराठवाड्यासाठी सर्वात महत्त्वाचं असलेलं जायकवाडी धरण आहे। या जायकवाडी धरणावरती शेतीचं देखील अनेक शेतकरी अवलंबून असतात, त्याचबरोबर मराठवाड्यातल्या ज्या काही MIDC त्या देखील या जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून असतात आणि त्यामुळे हे जायकवाडीचं धरण भरलं पाहिजे अशी प्रत्येक मराठवाड्यातल्या नागरिकांची अपेक्षा असते। आणि यामुळे आता ही जुलै महिन्यामध्येच जायकवाडी धरण 90% जास्त भरले। जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून आतापर्यंत दुसऱ्यांदा हे जायकवाडी धरण जुलै महिन्यामध्ये भरलं, त्यामुळे आता पाण्याचा विसर्ग केला जातोय। मराठवाड्यासाठी हे महत्त्वाचं धरण आहे कारण की छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे काही नागरिक आहेत त्या शहरातल्या नागरिकांना याच धरणातून पाण्याचा पुरवठा होतो। शहरामध्ये सातत्याने पाणी टंचाई जाणवत असली तरी या ठिकाणी धरण भरणं आवश्यक होतं। पाईपलाईनचं काम सुरू असल्यामुळे अडचण येते, मात्र असं असलं तरी जायकवाडी धरण भरणं हे मराठवाड्याच्या सर्वात मोठ्या धरणावर अनेक जे काही गावं अवलंबून असतात, शेती असो त्याचबरोबर उद्योग असो त्याचबरोबर पिण्यासाठी पाण्याचा वापर या ठिकाणी जायकवाडी धरणातून होत असतो। यामुळे जायकवाडी धरण हे मराठवाड्याच्या नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जायकवाडी धरण आता जे काही ते 90% जास्त भरलं असल्यामुळे या ठिकाणी जे काही प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन या ठिकाणी जे काही 18 दरवाजे टप्प्याटप्प्याने उघडले तर या ठिकाणी आपण बघू शकतो हे दरवाजे आता पूर्णपणे उघडण्यात आले आणि सध्या या धरणातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात करण्यात येत आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं होतं। जलपूजन झाल्यानंतर या ठिकाणी हे जे काही जायकवाडी धरणाचे दरवाजे ते हळूहळू उघडण्यात आले। टप्प्याटप्प्याने एक उघडल्यानंतर आता 10,000 क्युसेक्स वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे आणि या ठिकाणी आता ह्या पाणी सोडल्यानंतर जे काही नदीकाठच्या गावांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। धरणातून 9,432 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। 1979 नंतर पहिल्यांदाच हे जायकवाडी जे धरण आहे ते भरलंय। जुलै महिन्यामध्ये भरणं तसं दुर्मिळ आहे कारण की पाण्याची आवक कमी असल्यामुळे जायकवाडी धरण लवकर भरत नाही, मात्र आता या 1979 नंतर पहिल्यांदाच हे काही जायकवाडी धरण आहे ते 90% जास्त भरलं, त्यामुळे या ठिकाणी जे काही पाण्याचा विसर्ग आता करण्यात येत आहे। जायकवाडी धरणामध्ये 1 जून रोजी जे काही ते 29% फक्त पाणीसाठा होता। 29% पाणीसाठा असल्यामुळे मराठवाड्यामध्ये नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं, मात्र वरच्या धरणांमध्ये पाऊस पडला आणि नाशिकसह नगरमधून जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली, यामुळे जायकवाडी धरण आता जवळपास 90% अधिक भरलं। यामुळे या जायकवाडी धरणाच्या दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात येत आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह वरच्या धरणातून 16,230 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। धरणाचा पाणीसाठा 90.13% झाल्याने आज दुपारी 3 नंतर हा जो काही जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात येतो। आपण बघू शकतो या ठिकाणी जे काही हे पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आपण बघू शकतो जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर नदी पात्र दोन्ही काठ भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतं आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने खबरदारी बाळगण्यात